नमस्कार मंडळी, मी किशोरी आरवी केश ह्या माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही कोल्हापूर येथून रत्नागिरीला आलो आणि त्यानंतर मग गणपतीपुळेला गेलेलो होतो। आजचा आमचा रत्नागिरीमधला दुसरा दिवस आहे। तर आज आम्ही थिबा पॅलेस बघायला आलेलो आहोत। तर थिबा पॅलेस हा महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील एक ऐतिहासिक वाडा आहे, जो 1910 मध्ये ब्रिटिशांनी म्यानमारचा म्हणजेच ब्रह्मदेशाचा शेवटचा राजा थिबा मिन याला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला होता। 1916 पर्यंत राजा थिबा आणि राणी सुपायाला नजरकैदेत येथे राहिले आणि सध्या हे एक संरक्षित वास्तू व संग्रहालय म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे। आता इतके वर्ष झाल्यामुळे इथे काही खिडक्या वगैरे अशा तुटण्याच्या स्थितीत आहेत, तर त्यांनी बाहेरच्या साईडनी अशा लाकडी पाट्या लावून ठेवलेल्या आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील। आणि खूप मोठा असा हा परिसर आहे। थिबा पॅलेस हा सकाळी 10 नंतर उघडतो, तर तोपर्यंत आम्ही बाहेरच व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले, कारण आम्ही लवकर पोहोचलेलो होतो। आणि हे बाहेरचं दृश्य बघा, खूप सुंदर असं हे दृश्य आहे। थिबा राजाला इथे कडक बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। इथे सुद्धा आतमधलं काहीच आपल्याला शूट करता येत नाही किंवा व्हिडिओ किंवा फोटोसुद्धा आपल्याला काढता येत नाही, तर त्यामुळे आम्ही बाहेरच सगळं शूटिंग घेतलेलं आहे। खूप छान असा हा परिसर आहे। आणि जर तुम्ही कधी रत्नागिरीला गेलेत ना, तर नक्की ह्या थिबा पॅलेसला भेट द्या। ह्या राजवाड्यामध्ये थिबा राजाची एक मोठी प्रशस्त रूम आहे आणि काही जुनाट पितळी तांब्याच्या वस्तूसुद्धा ठेवलेल्या आहेत, ज्या की आता मोडकळीस आलेल्या आहेत, तरीही संग्रह म्हणून ह्यांनी जपून ठेवलेल्या आहेत तिथे। आणिही काही बऱ्याच गोष्टी आहेत। पॅलेस बघितल्यानंतर आम्ही मग नाश्ता करण्यासाठी इथे आलेलो आहोत। आणि हे रेस्टॉरंट जे आहे ना, तर ते आमच्या हॉटेलच्या बिलकुल बाजूलाच होतं, तर त्यामुळे आम्ही इथे आता छान पोटभर नाश्ता करून घेतलेला आहे। फिरून आलेलो होतो आणि प्रचंड भूक लागलेली होती, त्यामुळे भरपेट नाश्ता करून घेतला आणि मग आम्ही हॉटेलमधनं चेकआउट केलं आणि पुन्हा कोल्हापूरला येण्यासाठी निघालो।
रत्नागिरीहून कोल्हापूरला परत येताना मलकापूर येथे बस थांबलेली होती. तर तिथे एक बाई बसमध्ये हे फळं घेऊन आली होती विकायला. तर ह्या फळाचं नाव होतं नेरळे आणि खूप छान असे फळ होते. हे मी सुद्धा घेतले. रत्नागिरी जिल्ह्यातला रानमेवा नेरले. सायंकाळच्या 4 वाजेपर्यंत आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. मग आम्ही आमच्या हॉटेलला सुद्धा गेलो होतो. तिथे गेल्यानंतर फ्रेश झालो आणि सायंकाळी पुन्हा एकदा आम्ही कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घ्यावं म्हणून इथे आलो होतो. तर बाजूलाच आम्हाला भवानी मंडप दिसलं. तर हे आहे कोल्हापुरातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंडप आणि इथे खूप छान तुळजाभवानीची मूर्ती आहे आणि महालक्ष्मी मंदिराच्या बिलकुल बाजूलाच हे सुद्धा भवानी मंडप आहे. बऱ्याच जणांना माहिती नसतं, आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. तर मी इथे एका फुलवाल्या बाईला विचारलं तर त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही इथे आलो दर्शनासाठी आणि खूप छान असं हे मंदिर आहे. जर तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच भवानी मंडप आहे. तर तिथे सुद्धा जाऊन तुम्ही तुळजाभवानीचं दर्शन नक्कीच घ्या. रात्री आम्ही कोल्हापूरलाच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी नाश्ता करायला आलेलो आहोत. कारण आमची कोल्हापूरहून नागपूरला परत येण्याची ट्रेनसुद्धा होती. तर त्यामुळे आम्ही भरपूर नाश्ता करून घेतला. कारण मला प्रवासामध्ये जेवण करायला आवडत नाही. तर मी थोडा नाश्ता करून घेते आणि मगच आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. कारण प्रवासामध्ये हेवी खाणं म्हणजे थोडं त्रासदायकच असतं. नाश्ता केल्यानंतर मग आम्ही निघालो आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला आणि आमचा हा संपूर्ण प्रवास जो होता तो 7 दिवसांचा होता.
आमचा हा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटलेला आहे, म्हणजेच नागपूरहून कोल्हापूर, त्यानंतर मग कोल्हापूरहून आम्ही रत्नागिरीला गेलो, तिकडून गणपतीपुळेला गेलो. असा हा आमचा संपूर्ण प्रवास तुम्हाला 5 भागांमध्ये दाखविलेला आहे. म्हणजेच माझे 5 व्हिडिओ आलेले आहेत. तर सर्व व्हिडिओ तुम्हाला कसे वाटलेले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर ही जर्नी तुम्हाला आमची आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.